हॅलो फ्रेंड, आज मी तुम्हाला बेसनपासून मोदक कसे बनवायचे ते सांगणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: 1 वाटी बेसन, अर्धी वाटी साखर, 1 तूप, बदाम, जायफळ इत्यादी साहित्य। बदामचे काप करून घ्यायचे। कढई ठेवायची गॅसवर आणि त्यामध्ये गाळलेलं बेसन टाकायचं। लालसर होईपर्यंत हे बेसन भाजून घ्यायचं। इकडे साखर पण काढून घ्यायची, मिक्सरला दळून घ्यायची। नंतर लालसर भाजल्यानंतर बेसन, त्यामध्ये 2 चम्मच तूप टाकायचे छोट्या चम्मचने। नंतर फिरवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं तूप। नंतर गॅस बंद करून टाकायचा आणि नंतर त्यामध्ये साखर टाकायची आणि दोन्ही मिक्स करून घ्यायचं, बेसन आणि साखर। असं मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा गॅस चालू करायचा आणि त्यामध्ये छोट्या चम्मचने 3 चम्मच पाणी टाकायचे किंवा दूध टाकायचे आणि पुन्हा मिक्स करून घ्यायचं। नंतर त्यामध्ये जायफळ, विलायची टाकून घ्यायची। अशा प्रकारे जायफळ किसून विलायची टाकून घ्यायची आणि हे मिश्रण मिक्स करायचे आणि गॅस बंद करून टाकायचा आणि नंतर हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचे। गरम गरम असतानाच याचे मोदक तयार करायला घ्यायचे। पटपट गरम गरम असतानाच याचे मोदक करून घ्यायचे। मोदकचा साचा घ्यायचा। माझ्याकडे 2 साचे होते, पण हा व्यवस्थित याचा आकार येत होता, तो खूपच मोठा होता, त्यामुळे मी ह्याच्यामध्येच केले। सगळ्यात आधी याच्यामध्ये मिश्रण भरून घ्यायचं। त्यामध्ये कापलेले बदाम घालायचे आणि नंतर अजून मिश्रण टाकायचं आणि प्रेस करून घ्यायचं। अशा प्रकारे मोदक तयार करायचे। तुम्ही बघू शकता, असा मोदक तयार होतो। प्रेस केल्यानंतर ओपन करायचा आणि असा मोदक तयार होतो। अशाच प्रकारे बाकीचे पण मोदक करून घ्यायचे।